आणि एक महत्त्वाची बातमी, वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिलेली आहे। पुण्यातील मनसेचे महत्त्वाचे नेते वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिलेली आहे। वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिलेली आहे। वसंत मोरे पुण्यामधून लोकसभेसाठी इच्छुक होते आणि राज ठाकरे यांच्या मनामध्ये आपण आहोत असं वसंत मोरे यांनी म्हटलेलं होतं। मात्र मनसेकडून त्यांच्या लोकसभा उमेदवारी संदर्भामध्ये कोणतेही वक्तव्य करण्यात आलं नव्हतं। सकाळी नाराजीची फेसबुक पोस्ट त्यांनी केली होती आणि आता वसंत मोरेंनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे। याआधी देखील वसंत मोरे यांनी बऱ्याचदा आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली होती आणि त्यानंतर लोकसभेसाठी आपण इच्छुक असल्याचं म्हटलं होतं। सकाळी त्यांनी नाराजीची फेसबुक पोस्ट केली आणि आता दुपारी त्यांनी मनसेला रामराम ठोकलेला आहे। वसंत मोरे गेल्या काही दिवसांपासून मनसेमध्ये नाराज होते। त्यांनी राज ठाकरे यांना देखील भेटण्याचा प्रयत्न केला होता। राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यामध्ये सुद्धा वसंत मोरे होते। मात्र लोकसभा निवडणुकांसंदर्भात कोणतेही वक्तव्य मनसेकडून आलं नाही आणि त्यामुळे वसंत मोरेंनी नाराजी व्यक्त केली होती। राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि त्यावेळेला लोकसभा लढायची की नाही ते ठरवू असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं। त्यानंतर वसंत मोरेंनी आता मनसेला सोडचिठ्ठी दिलेली आहे। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, अखेर वसंत मोरेंनी मनसेला रामराम ठोकला। अगदी बरोबर आहे। गेल्या काही दिवसांपासून मनसेमध्ये पुणे शहरामध्ये अंतर्गत धुसफूस जी आहे ती सुरू होती। विशेषतः वसंत मोरे नेमकी काय भूमिका घेणार? वसंत मोरे सातत्यानं सोशल मीडियावरती आपली जाहीर नाराजी जी आहे ती व्यक्त करत होते। सातत्यानं राज ठाकरे यांना वसंत मोरे आपली भूमिका जी आहे ती सांगत होते। मात्र वसंत मोरे यांची आता अलीकडच्या काळामध्ये जर आपण प्रतिक्रिया पाहिली तर पक्षामध्ये काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती अडचणी येत आहेत। अगदी कालच त्यांनी एक फेसबुक पोस्ट जी आहे ती लिहिलेली होती ती म्हणजे मनासारखं जर कोणी ऐकत नसेल तर शांत बसण्याशिवाय पर्याय नाही। मात्र अगदी काही मिनिटांपूर्वी त्यांनी सोशल मीडियावरती आपली भूमिका जी आहे ती जाहीर केलेली आहे। राज ठाकरे यांच्या फोटोसमोर अखेरचं नतमस्तक होत अखेरचा रामराम जो आहे तो मनसेला ठोकलेला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर चर्चा होती ती म्हणजे वसंत मोरे पुणे लोकसभेची निवडणूक जी आहे ती मनसेमधूनच लढवणार का, त्याबाबतची अधिकृत उमेदवारी जी आहे ती वसंत मोरेंना दिली जाणार का? मात्र मनसेमध्ये इच्छुकांची गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती वाढलेली होती। पदाधिकाऱ्यांमध्येच मतमतांतरे पाहायला मिळत होती। विशेषतः वसंत मोरेंनी जी भोंगेंच्या विरोधात भूमिका घेतली त्यानंतर त्यांचं शहराध्यक्षपद जे आहे ते राज ठाकरेंनी तडकाफडकी काढून साईनाथ बाबरांना दिलेलं होतं। तेव्हापासून खरं तरी मनसेमध्ये अंतर्गत धुसफूस जी आहे ती सुरू होती। सातत्यानं वसंत मोरे आपली नाराजी जी आहे ती बोलून दाखवत होते। मात्र वसंत मोरेंनी अखेर मनसेला रामराम जो आहे तो केलेला आहे। वसंत मोरेंच्या रूपानं मनसेचा एक मोठा चेहरा जो आहे तो खरं तर पुण्यातून आता मनसेच्या हातून निसटलेला आहे। सातत्यानं राज ठाकरे यांच्यावरती खरं तर वसंत मोरेंकडून जी प्रतिक्रिया देण्यात येत होती ती म्हणजे आतापर्यंत 3 वेळा वसंत मोरे जे आहे ते मनसेचे नगरसेवक राहिलेले होते। हडपसर विधानसभेची निवडणूक जी आहे ती सुद्धा मनसेकडून लढवलेली होती। मात्र अलीकडच्या काळामध्ये पक्षामध्ये काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती अडचणी येत आहेत। पक्षामध्ये कुणीही दखल घेत नाही अशा पद्धतीची तक्रार वसंत मोरेंची होती। वारंवार ते राज ठाकरेंकडे सुद्धा तक्रार करत होते। मात्र यावरती कोणताही तोडगा निघाला नाही। प्रदीप, वसंत मोरे कोणत्या पक्षामध्ये जाणार? मध्यंतरी आपल्याला माहिती आहे की काही दिवसांपूर्वीच वसंत मोरे जे आहे ते शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या निसर्ग कार्यालयामध्ये गेलेले होते। त्यांनी सांगितलं होतं की मतदारसंघातला एक स्थानिक प्रश्न जो आहे तो घेऊन मी शरद पवारांना भेटलो। आगामी लोकसभेची निवडणूक तोंडावरती आहे। सुप्रिया सुळे यांनी खरं तर त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयामध्ये आदरातिथ्य जे आहे ते केलेलं होतं। त्यामुळे आगामी काळामध्ये वसंत मोरे जे आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाट धरतात का हे खरं तर पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र ज्यावेळेस शहराध्यक्षपद काढण्यात आलं त्यावेळेस थेट उद्धव ठाकरेंनी सुद्धा वसंत मोरेंना ऑफर दिलेली होती। त्यामुळे आता वसंत मोरेंसमोर अनेक पक्षांचे पर्याय असतील। मात्र वसंत मोरे येत्या 2 दिवसांमध्ये नेमकी काय भूमिका घेतात किंवा कोणत्या पक्षामध्ये जातात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। शहर अध्यक्षपदावरून काढल्यानंतर वसंत मोरेंना सगळ्याच पक्षांनी ऑफर दिली होती। त्यामध्ये रुपाली पाटील ज्यावेळेला एनसीपीत गेल्या त्यावेळेला वसंत मोरेंना भाऊ तुम्ही माझ्यासोबत चला असं त्यांनी म्हटलेलं होतं। वसंत मोरे लोकसभा किंवा विधानसभेच्या आधी दुसऱ्या कोणत्या तरी पक्षात जाणार अशी चर्चा त्याही वेळेला होती। अगदी बरोबर आहे। खरं तर अजित पवार जे आहे ते एका साताऱ्याच्या कार्यक्रमामध्ये भेटलेले होते। रुपाली पाटील नुकत्याच अजित पवार गटामध्ये गेलेल्या होत्या। त्यावेळेस अजित पवारांनी सांगितलेलं होतं की वसंत तुमचं काम चांगलं आहे। त्यावेळेस सुद्धा चर्चा रंगलेली होती ती म्हणजे वसंत मोरे अजित पवारांसोबत जातात का? मात्र त्यानंतर आपण पाहतोय की वसंत मोरे मनसेसोबत आहे ही भूमिका ठामपणे घेऊन उभे राहिले। सातत्यानं ते सांगत होते की विशेषतः मनसेमध्ये प्रदीप काही वेळातच आता वसंत मोरे यांची पत्रकार परिषद होणार आहे आणि मनसेला त्यांनी नेमकी सोडचिठ्ठी का दिली या संदर्भात ते आपली भूमिका स्पष्ट करतील। त्याचबरोबर वसंत मोरे कोणत्या पक्षामध्ये जाणार त्याची दिशा देखील या पत्रकार परिषदेमधून स्पष्ट होऊ शकणार आहे। वसंत मोरे लोकसभेसाठी इच्छुक आहेत त्यामुळे कोणत्या पक्षामधून उमेदवारी मिळते का याची चाचपणी देखील वसंत मोरे यांनी केलेली असू शकते। त्यानुसार ते आता कोणत्या पक्षात जाणार हे महत्त्वाचं ठरेल। प्रदीप,
अगदी बरोबर आहे. खरं तर आगामी लोकसभा निवडणूक जी आहे ती तोंडावरती आहे. विशेषतः पुण्यामध्ये जर आपण पाहिलं तर वसंत मोरे सातत्यानं आपली भूमिका जी आहे ते मांडत होते. ते म्हणजे पुणे लोकसभेची निवडणूक जी आहे ती मला लढवायची आहे. सोशल मीडियावरती त्यांच्या कार्यकर्त्यांकडून ट्रेंडिंग जो आहे तो चालवण्यात आला, तो म्हणजे पुणे की पसंत मोरे वसंत, अशा पद्धतीचा ट्रेंड जो आहे तो पुणे शहरामध्ये मनसेमध्ये चालवण्यात आला. सातत्यानं पोस्टरच्या माध्यमातून वसंत मोरेंचे कार्यकर्ते भावी खासदार म्हणून वसंत मोरेंचा उल्लेख आहे ते करत होते. वसंत मोरे ठामपणाने सांगायचे की पुढचा पुणे लोकसभेचा खासदार जो आहे तो मनसेचा असेल आणि तो वसंत मोरे असेल. म्हणजे पक्षामध्ये किती अडचण आली तरी राज ठाकरे मला संधी देतील, मला कोणतीही नाराजी जी आहे ती खरं तर राज ठाकरे करणार नाही, अशा पद्धतीची ठाम भूमिका वसंत मोरे मांडत होते. मात्र अलीकडच्या काळामध्ये वसंत मोरेंनी खरं तर पक्षाकडे केलेली तक्रार, त्याची दखल जी आहे ती पक्षाकडून घेतली गेली नाही का, हा खरं तर हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे. मात्र वसंत मोरे यांच्या रूपानं पुण्यातला एक मोठा चेहरा जो आहे तो मनसेनं गमावलेला आहे. वसंत मोरे यांची सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणावरती लोकप्रियता आहे. समाज माध्यमांमध्ये जे काम करतात ते खरं तर अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचतं. त्यामुळं मनसेच्या खरं तर आता वसंत मोरेंच्या रूपानं एक मनसेला मोठा धक्का जो आहे तो पुण्यामध्ये बसलाय असं म्हणावं लागेल. कारण आपल्याला माहिती आहे की आतापर्यंत वसंत मोरे जो कार्यक्रम आपल्या मतदारसंघामध्ये घ्यायचे त्या कार्यक्रमाला विशेष करून राज ठाकरेंना बोलवायचे. राज ठाकरेंची लोकप्रियता आणि त्याचबरोबर खरं तर मनसेचं वसंत मोरेंचं असणारं काम हे पुण्यामध्ये समीकरण बनलेलं होतं. मात्र अलीकडच्या काळामध्ये पक्षामध्ये काम करण्यासाठी अडचणी येत आहेत. ती भूमिका सातत्यानं वसंत मोरे बोलून दाखवत होते. मात्र वसंत मोरे आगामी लोकसभा निवडणुकीच्या नक्कीच प्रदीप, वसंत मोरेंनी एक प्रेस नोट देखील काढलेली आहे ज्यामध्ये त्यांनी राज ठाकरे यांना हे पत्र पाठवलंय. त्यात माझ्या पक्षाच्या प्राथमिक सदस्य आणि सर्व पदांचा राजीनामा स्वीकारणे संदर्भात असं त्यांनी म्हटलेलं आहे.